आशिष आणि त्यांच्या बरोबरीने जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चेंडू असतील याची आपण प्लीज दक्षता घ्या. अंपायर सिग्नल लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी अनिश या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. सर्कलच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं तर ऑन साइडला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर उभे केले गेलेत. काव कॉर्नर आणि त्याच्याबरोबर मिड विकेट हे डीप मध्ये तैनात. सर्कलच्या आतमध्ये विवरचना जर पाहिली तर मिड ऑफ आहे. त्याच्याबरोबरीने कव्हर पॉइंट मागे पॉइंट एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅनच्या झोन मध्ये तैनात केला गेलाय. पाच चेंडूचं षटक. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये आपण 20 बॉल पाहणार आहोत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टूर्नामेंट. पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिल्याच बॉल वरती आइये जनाब आपका स्वागत है. 6 धावानं या मॅचला होते सुरुवात. 6 रन. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टूर्नामेंट. बॉल घेऊन निघालाय. पहिल्याच बॉल वरती आइये जनाब आपका स्वागत है. 6 धावानं या मॅचला होते. पहिल्याच बॉल वरती धरमबाजी चषकाला सुरुवात आणि अगदी मानवंदन दिली षटकाराने. पहिल्या चेंडूवरती 6 रन. अगेन बॅट उलटी केली. बिगिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. बॉलला अडवलं गेलं. 1 धाव येईल. सिंगल धाव. बॅटला ब्रश झाला बॉल आणि एका धावेने रणसंख्या 7च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न तेच एफर्ट टाकण्याचा निर्णय बॅटर आशिषने घेतला होता जरूर. मात्र यावेळेला गोलंदाज त्याच्यापेक्षा थोडासा सरस सरला. म्हणजे एक सिंगल धाव आले आणि रणसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन विसावे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या षटकाचा विचार केला तर सर्कलचे निर्बंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये बॅटर जरूर हात खोलण्याचा प्रयत्न करतील आणि मागच्या 2 बॉलवरती ते प्रयत्न आपण पाहिलेले आहेत. यावेळी इनसाइड आउटचा प्रयत्न होता. पॉइंटच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. इथे प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज गॉन. पाहिलेले आहेत. यावेळी इनसाइड आउटचा प्रयत्न होता. पॉइंटच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. धरमबाजी चषकाचा थरार 26 जानेवारी आणि धरमबाजी चषक यांचं एक वेगळं नातं आहे. आणि आज जर आपण पाहिलं पुन्हा एकदा या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये हे चषक आपण अनुभवत आहोत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्याच्यानंतर सिंगल धाव आली. बॅकफुटला गेले. स्लॅश करत असताना विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आता नवीन उमेदवार नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालेत. पहिला हादरा लवकर लागला कारण षटकार आला तर कुठेतरी वाटलं होतं की संघ मजबूत स्थितीमध्ये. प्रयत्न झाला इनसाइड आउटचा आणि ताकद कमी पडली. फलंदाज बाद. फुलर लेनचा बॉल होता. जोपर्यंत सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. 1 धाव. या 1 धावेच्या साह्याने रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. रणसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्यात 8. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यातल्या त्यात तुम्ही पाहिलं तर लास्ट बॉल शेवटचा बॉल. गोलंदाज अनिश गोलंदाजी ट्रॅकवरती. लास्ट बॉल पॉवर प्ले. शेवटच्या बॉलवरती ऑन साइडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे थोडस हडबडले. खराब क्षेत्ररक्षण मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपवलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा गणेश कोण संघ आहे. धावफलकावरती धावा 9 आणि गडी बाद झालेत 1.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर अनेशने बॅटरला जखडून ठेवले. एक विकेट आले आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज अक्षयला ट्रॅकवरती उतरवलं गेलंय. आशिष आई स्ट्राईक एंडला राऊंड द विकेटने पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सोपं नसतं आणि बॉल धरणीला दाण. इथे 2 धावा आल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सर्कलच्या आतमध्ये निर्जन स्थळी बॉल लँड झाला जिथे खेळाडू नव्हता. बॉलर मागे जरूर धावत आले होते. मात्र म्हटलं जातं की मागे येऊन कोणतंही काम उलट करत असताना तेवढं सोपं नसतं आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहिलं आपण. बॉल जमिनीचा टप्पा घेत असताना ते 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं रणसंख्या आहे ते 11च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1. राऊंड द विकेटच्या पॅडवरती बॉल. इथे एक सिंगल दवेल. अंपायर सिग्नल दॅट्स लेग बाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आहे जो लेग बायला इंडिकेट करतो. अगदी तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला आणि तिथून 1 धाव ही संघाच्या धावफलकामध्ये ऍड होत असताना धावांचा आकडा आहे तो 1-2 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 12 क्रमांक म्हटलं तर दिग्गज व्यक्तींचा वाढदिवस. युवराज सिंग असतील, रजनीकांत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार असे काही दिग्गज आहेत आणि त्या दिग्गजांचा वाढदिवस 12 आणि बरोबर तो आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. या बॉलला सोडून दिलंय. स्ट्रॉंग अपील. अंपायरने लगेचच इशारा दिला. दॅट्स अगेन इनव्हॅलिड बॉल. पुन्हा एकदा वाईटचा सिग्नल आला. एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. आणि मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे वाईट घ्यानंतर यष्टीरक्षकाचा उत्साह आणि तो उत्साह सांगतो इथे आम्हाला अंपायरचं लक्ष अनकेंद्रित म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायचं आहे. मात्र अंपायर पाहिलं तर अगदी कॉन्सन्ट्रेट. सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला. बाउन्स नव्हता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. अगदी बघा समुद्राच्या तलाशी जी नौका विहार करते तिला सबमरीन म्हटलं जातं आणि मैदानावरती जो बॉल पडतो त्याच्यावरती बाउन्स नसतो खालीच राहतो त्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं. आणि असं एक सबमरीन डिलिव्हरी मैदानावरती आपण पाहिली. रणसंख्या अजूनही 12च्या 13च्या घरामध्ये स्थिर. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ संपला. राऊंड द विकेटने निघाले. बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या बाहेर जातील. अडवलं गेले. तिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन स्थिरावत असताना आपण पाहताय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 4 षटकांची लढत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉलचे षटक आपण पाहणार आहोत. बरेचदा आपण 4 षटक आता कमी या क्रिकेटमध्ये पाहता. मात्र इथे आयोजनाचं एक वेगळं कौतुक घ्यावे. ब्लॉक मध्ये बॉलला हाताला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा गणेश कोणचा संघ आहे तो 14च्या घरामध्ये 14 थँक्यू डीजे. अगदी रायगडावरील संगीत ऐकलं. ज्या किल्ल्याला बनवण्यासाठी 14 वर्षांचा कालावधी गेला. रायगडाची राजधानी आणि या राजधानीचं हे सुमधुर संगीत. 3रं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत विजय. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. टॅप केलं. सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. इथून एक सिंगल धाव आले आणि तुम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये टॅपचे फटके पाहिलेले असाल. इथे पहिला बॉलला बॅकफुटला जाताना टॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि एक सिंगल धाव आली. सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये हलकीशी वाढ घेऊन जाईल 15च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती राजच्या बॅटमधून धाव आली. स्ट्राईक रोटेड. आशिष सलामीला मैदानावरती दाखल झाले. त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. 40+ आम्ही धावा करू असं प्री मॅच प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं होतं आणि एकंदरीत धावांचा ग्राफ पाहिला तर तो 15च्या घरामध्ये आणि अजूनही
जवळजवळ 9 चेंडूचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेटने विजय निघालीत. समोर राज या बॉलला सोडून दिलाय. लेट्स अंपायर डिसिजन. दॅट्स अगेन वाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आहे जो व्हाईट बॉल सांगतो आणि एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 16च्या घरामध्ये स्कोर कार्ड एज अँड येस बिग बो. इथे आणखीन एक फलंदाज बाद. विकेटचं बदन. स्कोर कार्ड एज अँड येस. थँक्यू. विजय गोलंदाजी ट्रॅक वरती आले आणि आपल्या खात्यामध्ये त्यांनी पहिला विजय मिळवलाय. सलामीला आलेला आशिषला त्याने माघारी परतवलं. याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आशिषला थांबणं हे संघासाठी कदाचित महत्वाचं होतं. मात्र स्लोवर अँड क्लेवर गती नाही दिली आणि विजयाला माहिती आहे या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये हवा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला रोखून ठेवण्यासाठी त्यांना ताकद लावण्यास भाग पाडलं पाहिजे आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर बिगिट करत असताना एज आणि त्याच्यानंतर फलंदाज झाले बाद. नवीन कॅन्डिडेट निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी शफल झाले. फ्लिक केलं बिटवीन द गॅप. 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप. दिस इज अ 4 रन चौकार. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. टॉस साठी उमरोली आणि एवन आंबवणे. तुम्हाला विनंती असेल आपण लगेचच यायचंय. उमरोली एवन आंबवणे नेक्स्ट मॅच. यावेळी रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न. फॅन्सी स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. बघा पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर गोल बॅटरला कदाचित वाटलं हा बॉल माझ्या बॅटला लागला तर चौकार येऊ शकतो. मात्र इथे डॉट बॉल आला. शफल झाले. इथे फाईन लेग झोन मध्ये खेळाडू नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबेल का तर तो थांबणार नाही आहे. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या अगदी पार. 4 धावांसाठी 4 रन चौकार. इथे डॉट बॉल आला. शफल झाले. फाईन लेग झोन मध्ये खेळाडू नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. तो थांबणार नाही आहे. बॉल येस थँक्यू. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 12च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे गणेश कोंड संघाची. शेवटचं आणि अंतिम षटक. चला जास्तीचा वेळ मैदानावरती घेऊ नका प्लीज. कारण प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ नका. याच्यानंतर आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसभरामध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे प्रत्येक संघ नायकाला की कमीत कमी वेळ हा मैदानावरती प्लीज आपण व्यतीत करण्याचा प्रयत्न करूयात. कारण फ्लडलाईटची व्यवस्था मैदानावरती नाहीये. आपली स्पर्धा आहे मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि मंडणगडचा एक मोठी स्पर्धा. आणि या स्पर्धेमधील पहिली लढत. बरोबर 3 षटकांचा खेळ संपला आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर ती 24च्या घरामध्ये. 8च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. शेवटच्या आणि अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत हरेश. पंचांच्या डाव्या बाजूने फुल टॉस बॉल ऑन साइडला. ताकद जरूर होती मात्र सरळ क्षेत्ररक्षणाला शोधून काढलं. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये फटका येईल. दुसरी धाव घ्यायची की नाही. थ्रो खराब. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा हे अगदी वेगाने कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या सहाय्यानं धावांचा आलेख पाहिला, धावांचा ग्राफ पाहिला, धावांचा चढता पाडा पाहिला तर तो जाऊन पोहोचतोय 26 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. बघा तिथे फेकी खराब झाली. क्षेत्ररक्षकाला कॅरी नाही करता आले. एक धाव महत्वाची आहे आणि निर्णायक देखील ठरणार आहे. हवेमध्ये बॉल. मिड विकेटचा खेळाडू बॉल वरती आलाय. जजमेंट चांगला आहे. झेल टिपलाय आणि इथे आणखीन एका विकेटचं बदन.
नाही करता आले. एक धाव एक एक धाव महत्वाची आहे. आणि अति निर्णायक देखील ठरणाऱ्या हवेमध्ये बॉल मिड विकेटचा खेळाडू बॉल जजमेंट चांगला आहे. झेल टिपलाय. येस थँक्यू पहिले चेंडूवरती दुहेरी धाव. त्याच्यानंतर फलंदाज राज माघारी परतले आणि आता नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या हातमध्ये दाखल. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन दी अप हवेमध्ये खेळलेला फटका सर्कल मध्ये खेळाडू जज करतोय. इथे लगातारचा दुसरा आदरा. आणखीन एक फलंदाज बाद. हातमध्ये दाखल. त्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन दी अप हवेमध्ये खेळलेला खेळाडू जज करतोय. येस थँक्यू चला ऋग्वेद थोडस घाईने जा कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्याकडे वेळ बिल देखील कमी आहे. हरीश ऑन हॅट्रिक. मागच्या 2 चेंडूवरती पाहिलं तर 2 गडी बाद झाले. त्यामुळे या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक ही पहिल्याच सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये स्कोर कार्ड वरती लगावली जाईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. मात्र इथे हरीशच्या हातामध्ये बॉल आणि ऋग्वेदच्या हातामध्ये बॅट. बॉल आणि बॅट मधले द्वंद्व. हरीश ऑन हॅट्रिक. राईट आर्म ओव्हर द विकेट हॅट्रिक बॉल घेऊन निघालाय. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. इथे फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय. डीप कव्हर मध्ये जोपर्यंत खेळाडू येतील बॉलला अडवतील 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे नजरहटी दुर्घटना घटी. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. गोलंदाज हरीश निघालाय. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा अक्रॉस बॅटना फटका आलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब. बॅकअपला देखील बॉल सापडला नाहीये. बॉल आतमध्ये अडवला जाईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. 4था धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. हे शेवटचा बॉल आहे त्यामुळे तुम्ही हे चित्र जरूर नेहमी पाहता. फलंदाज बाद होतील. 3 धावा आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपला. रणसंख्या एकंदरीत आपण विचार केला तर गणेश कोट संघाने धावा लगावल्या 31. 32 इज अ टार्गेट. म्हणजेच येणाऱ्या 20 बॉल मध्ये 32 धावा चेस करायच्या. त्या अगोदर आपण टॉस कडे जाऊया जिथे 2 संघाचे संघनायक असतील. एका बाजूला उमरोली आणि त्यांच्या बरोबरीने असेल A1 आंबवणे. चेतन नागती साहेबांना विनंती असेल आपल्या सोबत आपण टॉस करणार आहोत. उमरोली विपक्ष A1 आंबवणे या 2 संघांमधील नेक्स्ट मॅच. लगातारचा दुसरा आदरा. आणखी थँक्यू डीजे. चला या उमरोली आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळतील A1 आंबवणे. चला या A1 आंबवणे आणि उमरोली. चला आपण टॉस संपन्न करतोय. टॉस घेतोय जिथे मात्र दादांच्या शुभ असते. आपण हा चेतन दादांच्या शुभ असते. आपण नाणेफेकीचा कॉल. येस उमरोली हेड इज अ कॉल अँड इट इज हेड. अगदी उमरोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. दादा प्रथमतच निर्णय काय असेल. पहिल्यांदा आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतो.
फिल्डिंग करत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आज धरमबाजी मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच मंडणगड म्हटल्यानंतर मंडणगडचा क्रिकेट आताच्या सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रचंड विचलित होणारा खेळ अर्थात क्रिकेट राहिला. म्हणजेच काय तर मंडणगडमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये असं क्रिकेट नव्हतं, परंतु आताच्या अगदी युवा क्रीडा कमिटी असेल त्यांच्या अंतर्गत आणि त्यांच्या माध्यमातून तळागाळातील खेळाडू त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम करतायत. आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? मी तर बोलीन की आता मला 4 वर्ष झाली मुंबईला आलेला. तर आधी असं क्रिकेट नव्हतं. तर जोपर्यंत मी आलो मुंबईला तिथपासून एकदम क्रिकेट असं चांगलं झालं आहे असं. आणि जे आमचे युवाचे सर्व अध्यक्ष वगैरे आहेत सर्व ते खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात सर्व. खूप साऱ्या आपल्या वक्तव्य आपण चांगलं म्हटलं तर प्रत्येक खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दादाला 4 वर्ष झालेत मुंबईमध्ये नुकताच आलाय, परंतु असं क्रिकेट त्यानं पाहिलंच नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं ही एक चांगली गोष्ट आहे. मंडणगड विभागातील आज जर आपण पाहिलं तर धर्माजी चषक 2026चा हा दैदिप्यमान अर्थातच त्याने देखील एक तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आज या कोपरीच्या ऐतिहासिक मैदानावरती करताना पाहायला मिळतात. दादा आता विपक्ष आपला कॉल लागलाय A1 क्रिकेट संघ अंबवणे आता बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केली जाते. एकंदरीत 4 षटकांची लढत आहेत. आपला स्ट्रॅटेजी आणि धाडस काय असणार आहे? काय नाही, आम्ही त्यांना फक्त 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीचा वेळ देखील घेत नाहीयेत. खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही संघाला आणि सन्मानित देखील करणार आहोत आपण या मान्यवरांच्या शुभास्ते. चेतन दादा आपल्या शुभास्ते प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय आपण. उमरोली आणि दुसऱ्या बाजूला A1 अंबवणे या दोन्ही संघाला आपण सन्मानित करतोय. खऱ्या अर्थाने आगळी वेगळी संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते आहेत. मग खऱ्या अर्थानं यासाठी मानाचा सन्मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा म्हणून चषक अगदी धरमबाजी चषकाकडे पाहिलं जात आहे. चला गणेश कोण लगेच फिल्डिंग लावून घ्या. यस उमरोली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 17 निवडल्या गोलंदाजी करू. गोलंदाजी करत असताना अगदी त्यानं स्वीकारलाय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अहवाल असा येतोय की उमरोली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 17 निवडल्या आम्ही गोलंदाजी करू. जाव्यात विद्यमान सामन्याकडे जिथे मात्र दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. ऑनगोईंग मॅच देते समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी मित्र आदरणीय दिशांजी कातुर्डे. थँक्यू. वोट टू कॉम्बॉक्स. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण वारंवार उल्लेख करतो टाइम इज अ मनी. वेळेला किंमत आहे. वेळेबरोबर पुढे जाणं हे आपलं काम आहे. आणि 1 सेकंदाबरोबर आपण वेळेबरोबर पुढे जात आहोत आणि आपल्याला पुढे जाणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये म्हटलं तर 16 संघांचा सहभाग आहे. 40 मिनिटं आपण स्पर्धेमध्ये उशिराने आहोत. आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख कॉमेंट्री बॉक्समधून ऐकणार आहोत. कारण वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम दिला तर त्याला महत्व आहे. आणि या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स नियम त्या नियमांतर्गत आपण ही स्पर्धाच खेळत आहोत. आणि म्हटलं जातं की खेळाडूला शिस्त लावण्याचं सर्वात प्रभावी साधन ते म्हणजे नियम. आणि नियम पाळणं हे प्रत्येक खेळाडूचं करते. स्पोर्टमॅन स्पिरिट बघा खेळ आला की खेळामध्ये नियम आले आणि नियम म्हटलं तर एखाद्याने नियम तोडला की मग त्याला त्याच्यावरती कठोर कारवाई हे आपण नेहमी पाहिलेली आहे. त्यामुळे विनंती आहे की जे काही नियम आहेत वेळेचे निर्बंध तुमच्यावरती घालून दिलेले आहेत त्याच्यावरती प्लीज आपण चालण्याचा प्रयत्न करूयात. कारण बघा 8:30ला पहिला सामना सुरू होणार होता आणि त्याच्यानंतर 9ला दुसरा सामना होता. म्हणजे प्लीज कॉर्पोरेट आमच्या अंपायर तेच सांगतात अर्ध्या तासामध्ये एक मॅच कंप्लीट होणं आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य हे तेवढंच महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं नियम आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि या पहिल्या षटकासाठी सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनच्या लगत तैनात करू शकता. अंपायर डिसिजन अंपायरचं सिग्नल आलाय. पॉवर प्ले होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रलयच्या हातामध्ये चेंडू. दुसऱ्या बाजूला विजय आणि त्यांच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रणय. आणि आपण टार्गेटचा विचार केला तर 32 धावा या 20 चेंडूमध्ये चेस करायच्या आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेलं. स्लॅश केला. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बघता बघता डग आउट मध्ये फरार. पहिल्याच बॉलवरती चेज ऑन चौकार. ते 20 चेंडूमध्ये चेस करायचे आहेत. डग आउट मध्ये फरार. पहिल्याच मध्ये बदलाव करण्यास गोलंदाज प्रलयला भाग पाडलं. बरोबर स्वीपर कव्हरला मागे पाठवलं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये आणि ऑन साइडला मिड विकेट येणाऱ्या 4 बॉलसाठी अजूनही तैनात. पहिल्याच बॉलवरती चौकार. 32 धावांचा पाठलाग सुरू आणि पहिल्याच बॉलवरती
नावामध्ये आहे विजय आणि विजयने सांगितलं की आम्ही विजयासाठी मैदानावरती सकाळी उतरलोय. दुसरा बॉल अगेन गॅप मध्ये आहे, बॉल निघून जाईल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर विजयच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. सकाळी उतरलोय. दुसरा बॉल अगेन गॅप मध्ये आहे, बॉल निघून जाईल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या येस थँक्यू. मागच्या फटक्यामध्ये प्लेसमेंट पाहिली. क्रिकेटच्या मैदानावर प्लेसमेंट काय असते, दोन खेळाडूला कशा पद्धतीने भेदायचं, अगदी कमांड मधून तीर निघावा आणि तो एका रेषे जावा तसा फटका आपण पाहिला. ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता, त्याला ड्राईव्ह करत असताना बरोबर लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका आला. रणसंख्या 8च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये जर तुम्ही पाहिला तर वेगवान आता हालचाली सुरू झाल्यात. ऑन साईडचं क्षेत्र खाली ठेवलं गेलंय आणि ऑफ साईडला इथे पहा एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर तैनात. बिगेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. तिसरा बॉलवरती संधी आहे, ग्रॅब केले. मागच्या 2 चेंडूवरती वार तर इथे आलाय गोलंदाजाकडून पलटवार, फलंदाज बाद. येस थँक्यू. हे क्रिकेट आहे, कभी धूप तो कभी छाया है, यही तो इस खेल की मोहमाया. पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. क्रिकेट म्हटलं तर नवीन बॉल, नवीन संधी, नवीन आशा आणि प्रत्येक बॉलवरती तुमचं स्किल तुम्हाला मैदानावरती दाखवण्यासाठी मिळालेली नवीन अपॉर्च्युनिटी. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्याच्यानंतर विजयांचा प्रवास संपला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन. यावेळी पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये खेळाडू डेंजर एंडला थ्रो जरूर केलाय, कॅरी नाही झाला. एक सिंगल धाव. रणसंख्या 9च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 32 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं तर 5 चेंडूचं षटक असेल, त्यामुळे शेवटचा बॉल अंपायर सिग्नल आला. पॉवर प्ले चा खेळ सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटचा बॉल तुमच्यासाठी. क्रिकेटच्या मैदानावरती वेळ आहे ती मिनिटांमध्ये नाही मित्रांनो, सेकंदामध्ये मोजली जाते. अँजेलो मॅथ्यूजला आठवा, क्रिकेटच्या हिस्ट्री मधला एकमेव खेळाडू आहे. तुम्ही आता जरी गुगल केलं तरी टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा क्रिकेटच्या हिस्ट्री मधला एकमेव खेळाडू आहे श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज. काही सेकंद, काही मिनिटं उशीर झाला आणि इतिहासात त्याचं नाव एका अशा गोष्टीसाठी दाखल झालं, कदाचित तो नियम बनवला गेला आणि त्याच्या नियमांतर्गत आउट झाला तो पहिला खेळाडू. 15 बॉलमध्ये 22 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आशिष यांच्या हातामध्ये चेंडू. अकूट टप्प्याचा बॉल. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद कमी पडली. अगदी जय अतिशय वेगाने गेले. एक सिंगल धाव आले आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकामध्ये हलकासा इजाफा, जो रणसंख्येला घेऊन जाईल 11च्या घरामध्ये. यावेळी पुढे आले आणि त्याच्यानंतर मनगटाचा खूप चांगला वापर केला. इथे देखील एक सिंगल धाव येईल. चला बाउंड्री लाईन वरती जी पट्टी आहे त्याच्या पुढे जे बसलेत आमचे प्रेक्षक खेळाडू, त्यांना विनंती आहे आपण मागे बसा आणि मागून आनंद घ्या प्लीज. बाउंड्री लाईन वरती जी ग्रीन पट्टी पाहताय त्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले असतील त्यांना नम्रतापूर्वक विनंती आहे बाहेर बसा प्लीज. त्याच्या बाहेर बसून आनंद घ्या. यावेळी ऑन दी अप हवेमध्ये खेळलेला पटका. मिड विकेटचा खेळाडू बॉलच्या खाली आलाय आणि इथे आणखीन एक हादरा लागतोय. आणखीन एक फलंदाज गारद झालाय बाद. आनंद घ्या. यावेळी ऑन दी अप हवेमध्ये खेळलेला पटका. थँक्यू थँक्यू. मागच्या चेंडूवरती गडी बाद झालेत. नवीन फलंदाजाला आतमध्ये यावं लागलं. पट्टीच्या आतमध्ये जे कोणी खेळाडू बसले त्यांना नम्रतापूर्वक विनंती आहे, आपली स्पर्धा आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना व्यत्यय नाही येणार यासाठी प्लीज सहकार्य करा.
आपण बाहेर या, आपल्याला बसण्यासाठी आणि सावलीसाठी तिथे व्यवस्था केलेली आहे, तिथे उभे राहून बसून आपण या मॅचचा आनंद घ्या. फील्डमध्ये खेळाडूला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी प्लीज थोडंसं कॉर्पोरेट करा. विकेट आले, राऊंड द विकेटने गोलंदाज निघालाय, इथे प्रॉपर टायमिंग आलाय आणि चेंडूने केला हवाई सफर, इथे आलाय मोठा फटका, षटकार. विकेट आले, निघालाय इथे प्रॉपर आणि चेंडूने केला हवाई सफर, इथे आलाय मोठा फटका. येस, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. मागच्या बॉलवरती बिग हिट षटकार पाहिले, षटक थोडंसं चांगलं राहिलं होतं, मात्र एक खराब बॉल आणि त्याच्यावरती आलेला एक प्रहार ज्यानं रणसंख्येला देखील एक चांगल्या स्थितीमध्ये नेलाय. रणसंख्या 18 घरामध्ये. यावेळी बॉल पुढे ठेवला, बाहेर काढला, कटरचा वापर, षटक क्रमांक इथे पाहिले तर 2चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 18, गडी बाद झाले 2, येणारे 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 10-14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्या अगोदर ऐकूया डीजेला. येस, थँक्यू 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 डीजे. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपण वारंवार उल्लेख करत आहोत मित्रांनो, टीम मीटिंग कमी घ्या, कारण आज एक दिवसीय स्पर्धा आहे. आपण 40 मिनिटं या स्पर्धेमध्ये उशिराने आहोत, त्यामुळे सर्वांना हे सर्व काही जे प्रोटोकॉल्स आहेत, सूचना आहेत, त्याचं आपण पालन करूयात. मी मगाशीच उल्लेख केला की खेळाडूला शिस्त लावण्याचे सर्वाधिक प्रभावी माध्यम ते म्हणजे नियम. 10 मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत, ऋग्वेद आलेत. 4 वेदांपैकी एक नाव ऋग्वेद आणि त्या ऋग्वेदला गोलंदाजी ट्रॅकवरती आणले गेले. 10 मध्ये 14 धावांची गरज आहे. समीकरण मी म्हणेल की गणित थोडंसं सोपं झालेलं आहे आणि ते कठीण करण्यासाठी ऋग्वेदच्या हातामध्ये चेंडू. अकुटप्प्याचा बॉल यावेळी पुढे गेले होते, क्षेत्ररक्षक बॉलवरती चाललाय, झेल टिपलाय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बाईचा इशारा आलाय. कोणत्याही प्रकारची नुकसान या चेंडूवरती अपील केली होती. बघा, अपील करणं क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो अनिवार्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 सांगतो, विदाउट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर. म्हणजे तुमच्या अपील शिवाय पंच हे निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आणि इथे जरूर उत्साह पाहिला होता, आत्मविश्वास तेवढासा नव्हता. आणि लेग बायच्या माध्यमातून एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये आण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगल्या रीतीने बॉल कव्हर केलाय आणि इथे आलेली एक धाव जी बॅटिंग करत असताना भागडेवाडी या संघाला घेऊन जाईल 20च्या घरामध्ये. आता इथून जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 8 मध्ये 12 करायचे आहेत. एखादा निर्धाव चेंडू, एखादा मोठा फटका, यामधील आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सकाळचं 17 बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही, अशा परिस्थितीमध्ये योग्य बॉलला पिक करणं तेवढं महत्वाचं आहे. ऑन साइडला वळवलंय, क्षेत्र खाली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला जोपर्यंत चेस करतील खेळाडू. थ्रो खूप चांगलं आहे बघा, जसं पकडलं लगेच फेकी केली, कॅरी नाही करता आला, बॅकअप आहे या बॉलसाठी. 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर होतो आणि बरोबर आउटफील्ड मधून आवाज आला की शॉर्ट बॉल टाकायचे नाहीयेत आणि इथे तुम्हाला फुलर लेंथ आणि त्याच्याबरोबर गुडले स्पॉट पिक करावे लागतील. यावेळी पुढे टाकलं बॉलला, इथे एक सिंगल कंप्लीट, लेट्स अंपायर डिसिजन. येस, अगेन इट्स अ इनव्हॅलिड बॉल, म्हणजे व्हाईट बॉलचं सिग्नल. इथे 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित होतील. आणि या 2 धावेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर समीकरण एक काही प्रमाणात सोपं झालं आता बॅटिंग करणाऱ्या भागडेवाडी या संघासाठी. 8 धावांची गरज आहे. सात मध्ये करायचे 8. 2 एक्स्ट्रा धावा आल्या. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. येस, अगेन आणखीन एक झेल टिपलाय, फलंदाज बाद. करायचे 8. 2 एक्स्ट्रा धावा आल्या. येस, थँक्यू. क्षेत्ररक्षक हवेमध्ये खेळला आणि न समजण्यासारखं समीकरण होतं. 7 मध्ये 8 करायचे आहेत.
अशा परिस्थितीमध्ये बिगिट करण्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि क्रिकेट बद्दल मित्रांनो नेहमी म्हटलं जातं क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. जर ताकदीचा खेळ असता तर वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं असतं. तसं नाहीये. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. कॅल्क्युलेटेड क्रिकेट कधी कधी मैदानावरती खेळणं गरजेचं असतं. 7 मध्ये 8 करायच्या होत्या. हवेमध्ये बॉल आणि तिथून झालेला फलंदाज बाद. रन बॉल इक्वेशन. शेवटचा बॉल कट केलाय. मागे या बॉलसाठी खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो जरूर केलाय. अगदी पंचांकडे पाहिलं. नॉट आउटचा सिग्नल म्हणजेच 2 धावा कंप्लीट. इथे षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत 5 मध्ये 5 6 करायच्यात. माफ करा. 5 मध्ये 6चं इक्वेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा धरमबाजी चषकाचा थरार. येस थँक्यू थँक्यू. उमरोली आणि A1 आंबवणे तुम्हाला विनंती असेल तुमची जी काही स्ट्रॅटर्जी असेल ती प्लीज मैदानाच्या बाहेर डिस्कस करा. मैदानावरती वेळ घेऊ नका याची प्लीज आपण दक्षता घ्या. शेवटचे षटक आहे. 5 मध्ये 6 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती राजला आणलंय. ऑन साइडला जवळजवळ 3 खेळाडू तैनात. घनश्याम आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मनोज यांना आपण पाहताय. राऊंड द विकेटने राज सज्ज आहेत. 5 मध्ये 6 धावांची गरज. पहिला बॉल हलका त्यांनी स्टिअर केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे पहा असं वाटलं होतं की विकेट येईल की काय, मात्र स्वतःला थांबवलं. गोलंदाजाला कदाचित वाटलं जर हिट नाही झाला तर आणखी एक धाव येईल. व त्या अनुषंगाने त्याने बॉल स्टंपवरती नाही थ्रो केला. 1 धाव आली आहे. आता 4 मध्ये 5 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज. ऑन दी अप हवेमध्ये खेळलेला पटका. मागे खेळाडू नाहीये. जोपर्यंत चेस होईल बॉल आतमध्ये थांबवलं जाईल का तर नाही. बॉल थांबणार. निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय 4 धावांसाठी चौकार. तीन मध्ये 1 धावेची गरज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. रन करायचे आहेत. गोलंदाज राज निघालाय. मनोज स्ट्राईक घेतला. बॉल खेळून काढलाय. मॅच फिनिश. बागडेवाडी या संघाने ते मॅच जिंकलाय. त्यांचं आपण कौतुक करूया. त्यांचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम गणेश कोंड आपले आभार. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. तुमचा खेळ आम्ही पाहिला. पुढच्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात बदलाव जिथे अजित आरडे सर जॉईंट होतील आणि त्यांच्या वाणीतून आपण ऐकूयात पुढच्या मॅचचा थरार.